प्रभू शिंदे व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं अभिवाचन. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. प्रभू शिंदे. मी 7-8 वर्षांचा असेन तेव्हा निमगुळच्या मारुतीच्या पारावर धुळ्यात शिकत असलेल्या प्रभू शिंदेंशी माझा परिचय झाला. तेव्हा ते शिक्षणाबरोबरच मतदार ह्या त्यांच्याच मावसभावानं सुरू केलेल्या पेपरमध्ये पण काम करत असत. पत्रकारितेमुळं त्यांच्याकडं खूप गप्पा असत. तेव्हा मतदार हा पेपर भास्कर वाघ यांच्या विरुद्ध घेतलेल्या भूमिकेमुळं खूप गाजला. प्रभू शिंदे वेगवेगळ्या राजकीय गप्पा सांगून गप्पांचा मोठा अड्डा जमवत. पुढं वडिलांच्या बदलीमुळं आम्ही तळोद्याला गेलो आणि आमची शेती प्रभू शिंदे यांचे मोठे भाऊ कसत असत. त्यामुळं त्यांच्या कुटुंबाशी आमची खूपच घसट वाढली. माझे मामा शिंदे आणि तेही शिंदे, त्यामुळं आम्ही त्यांना मामा म्हणत असो. शेवटपर्यंत त्याने आमच्या सगळ्या भावंडांचा भाचा भाची म्हणून खूप आदर सत्कार केला. आमच्या कुटुंबाच्या सगळ्या सुखदुःखाच्या प्रसंगात ते हजर राहिले. गेल्या 30 वर्षात प्रभू शिंदे आठवड्यातून एकदा तरी आमच्या घरी आले नाहीत असं कधीच झालं नाही. आई बापूबरोबर ते गप्पा मारत. बापू त्यांची साल्याच्या नात्यानं बरीच गंमत करायचे आणि तेही हसून त्यात सामील होत. पत्रकारितेनंतर मामानी नंदुरबार चौफुलीवर सुदर्शन नावाचं हॉटेल काढलं आणि खूप वर्षे ते हॉटेल चालवलं. त्यांच्या भिडस्त स्वभावाचा अनेक लोक गैरफायदा घेत होते. हे त्यांना कळायचं, पण ते त्याकडं मुद्दाम दुर्लक्ष करत. बाहेर शिकत असताना दोंडाईच्याला घरी गेल्यावर संध्याकाळी त्यांच्या हॉटेलवर मी गप्पा मारायला जात असे. नानांच्या नात्यातली मुलगी लग्नाची होती आणि प्रभू शिंदे यांच्या लग्नाला तसा थोडासा उशीर झाला होता. मधल्या लोकांचं बोलणं झालं आणि मामांना नानांच्या संस्थेत नोकरी मिळाली आणि मामांचं लग्नही झालं. मामी संस्थेत ग्रंथपाल होत्या आणि मामाची नोकरी, यामुळं ते आयुष्यात सेटल झाले. सतत काहीतरी उद्योग करत राहणं, लोकांशी गप्पा मारणं, त्यांच्या सुखदुःखात समरस होणं हा त्यांचा स्थायीभाव होता. बोलणं वागणं साधं सरळ होतं. कुणावर फार रागावणं चिडणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं. निमगुळ ग्रामपंचायत आणि पतपेढी ही दोन्ही क्षेत्र त्यांनी समाजकार्याकरता निवडली. पतपेढीची संकल्पना त्यांचीच. पतपेढी त्याने आयुष्यभर उत्तम चालवली. पतपेढीला जेव्हा स्वतःची इमारत मिळाली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला होता. निमगुळला गेल्यावर प्रत्येक भेटीत ते मला पतपेढीची इमारत दाखवायला नेत असत. दोंडाईच्याला त्यांनी स्वतःचं घर बांधलं. शेवटपर्यंत एकत्र कुटुंबात ते राहिले. कुटुंबातल्या सर्वांशी त्यांनी उत्तम संपर्क ठेवला. त्यांच्या आई अक्कांना 90 वर्षांपेक्षा जास्त वर्षाचं दीर्घायुष्य लाभलं. प्रभू शिंदे यांच्या मात्र प्रकृतीविषयी तक्रारी असत. मागं त्यांचा दोंडाईच्याहून निमगुळला जाताना अपघात झाला होता. त्यात त्यांच्या डोळ्याला इजा झाली होती. त्यानंतर मागच्या 2 वर्षापूर्वी त्यांची 2-3 ऑपरेशन्स झाली आणि उपचार बराच लांबला. कोविडच्या काळात आमचं अनेक वेळा बोलणं होत होतं. त्यांना कोविडची लक्षणं दिसायला लागल्यावर माझ्याशी त्यांचं बोलणं झालं. ते थोडेसे उशिराच ॲडमिट झाले. नंतर त्यांना धुळ्याला शिफ्ट केलं. त्यांना नाशिकला शिफ्ट करण्याविषयी मी मामींशी बोललो, परंतु त्या म्हणाल्या की इथं चांगलं आहे. नंतर फार उशिरा त्यांच्या कन्येनं त्यांना नाशिकला शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. परंतु तेव्हा नाशिकच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यावर ऑक्सिजनची लेवल खूपच खाली गेली आहे. त्यामुळं त्यांनी धुळ्याहून प्रभू शिंदेंना नाशिकला शिफ्ट करायला नकार दिला. त्यांच्या कुटुंबानं आजारपणात जे जे करता येईल ते केलं, परंतु ईश्वर इच्छेपुढं काही चालत नाही आणि 2 वर्षापूर्वी प्रभू शिंदे यांचं दुःखद निधन झालं. 2-3 वर्षांपूर्वी त्याने कुटुंब पुण्याला शिफ्ट केलं होतं. मुलाला असलेली क्रिकेटची आवड, पुण्यातल्या उत्तम कोचमुळं त्याचं करिअर घडेल असं त्यांना वाटत होतं. तसंच मुलीची MPSCची तयारीही पुण्यात होईल या दृष्टीनेही उत्तम चाललं होतं. परंतु मध्येच
कोविडमुळं कुटुंबाला पुण्याहून दोंडाईच्याला यावं लागलं. त्यांची दोन्ही मुलं हुशार आहेत आणि त्यांना आयुष्यात उत्तम ठिकाणी संधी मिळेल यात शंका नाही. प्रभू शिंदे यांचे श्रीयुत कांतीलाल जैन कुटुंबाशी उत्तम संबंध होते. हेमंत नाना देशमुख कुटुंबाशीही त्यांचे फारच उत्तम संबंध होते. माई, अक्का, बापू या सगळ्यांशी त्यांची जवळीक होती. निमगुळ आणि दोंडाईच्यातल्या अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या लोकांशी त्यांचा उत्तम संपर्क होता. अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात गेल्या 30-40 वर्षात त्यांचा सक्रिय सहभाग होता. गेल्या 20 वर्षात दोंडाईच्याला आम्ही केव्हाही गेलो की ते भेटायला यायचे. आम्हा सर्व भावंडांशी ते मनसोक्त गप्पा मारत. त्यांना राजकीय गप्पा मारण्यात फारच इंटरेस्ट होता. एकदा एखादी बाजू धरली की त्यांनी आयुष्यात कधीच ती सोडली नाही. अनेक लोकांच्या आयुष्यातल्या चढउताराच्या काळात त्यांनी साथ दिली. शेतीमध्ये शेवगा आणि बांबू शेती, सुभाबूळ शेती असे अनेक प्रयोग ते करत होते. 1-1.5 वर्षापूर्वी त्यांनी गावातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा सत्काराचा कार्यक्रम घडवून आणला. त्यानिमित्त निमगुळ गावातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 25-30 लोकांचा सत्कार त्यांनी केला. त्याची स्मृतिचिन्ह घेण्याकरता खास ते नाशिकला आले होते. माझी लहान बहीण आणि मला त्याने खूप आग्रह करून सत्काराला बोलावलं. माझा तर त्याने अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांनी सत्कार केला. गावात शाळेत वह्या पुस्तकं वाटणं आणि पेन वाटणं या माझ्या उपक्रमाला त्यांचा फार पाठिंबा असायचा. ते स्वतः लक्ष घालून हा उपक्रम यशस्वी करत. आठवड्यातून एकदाही त्यांच्याशी बोलणं झालं नाही असं कधी झालं नाही. 2-3 वर्षापूर्वी गावातल्या पाणी अडवा पाणी जिरवा या चळवळीसाठी प्रभू शिंदे यांनी खूप काम केलं होतं. 3 वर्षांपूर्वी त्यांच्या राहून गेलेल्या इन्क्रिमेंटचं काम होतं. ते मी माझे मित्र डेप्युटी डायरेक्टर यांच्याशी त्यांची भेट घालून करून दिलं. त्याचा त्यांना फार आनंद झाला होता. ही गोष्ट ते निमगुळ गावातल्या आणि दोंडाईच्यातल्या अनेक लोकांना सांगत. 1.5 वर्षापूर्वी रिटायर झाल्यानंतर त्यांनी मुलाचं शिक्षण, शेती, पतपेढी या 3ही क्षेत्रात लक्ष घातलं होतं. त्यांच्या जाण्यानं आमच्या सर्व भावंडांनी आमचा मामा मित्र गमावला आहे. ते आमच्या भावंडांच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करत. प्रभू शिंदे यांचं जाणं अजूनही मन स्वीकारत नाही. दिवसातून अनेक वेळा त्यांची आठवण येते. प्रभू शिंदे या व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. लेखन दिनांक 5 जानेवारी 2021. मोबाईल नंबर 9511859939. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.